मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर एसआयटी आणि सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडीचे अधिकारी सचिन पाटील देशमुख कुटुंबाला माहिती देणार आहेत। केज इथल्या शासकीय विश्रामगृहामध्ये ही भेट होईल। यावेळी देशमुख कुटुंबाला तपासासंदर्भात माहिती देण्यात येईल। मग आंदोलनानंतर सगळे आरोपी पण आंदोलन केल्यानंतर सापडतात आणि आमचा तपासावर विश्वास आहे। तपासाला त्यांनी पण त्या पद्धतीने पुढे न्यावं। आपण बघतोय या भेटी दरम्यान तुमच्या काय मागण्या असणार आहेत, तुम्ही काय मुद्दे त्यांच्यासमोर मांडणार आहेत? नाही, आम्ही काहीच मागणार नाही। त्यांनी काय केलं ते आम्ही माहिती करून घेणार, म्हणजे थोडक्यात तपासाची माहिती द्या। तपासाची माहिती करून घेणार। त्याचबरोबर तुम्ही हे आंदोलन केलं होतं तेव्हा काल असं म्हणत होत की जे खंडणीतले आरोपी आहेत त्यांना मकोका लावावं, 302 मध्ये दाखल करावं होतं। हाही मुद्दा त्यांच्यासमोर मांडणार का तुम्ही? नाही, ती मागणी असणार ना, आमची कायम मागणी आहे ती। हे सगळे कट कारस्थान करणारे सगळे फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आमचा मुद्दा